आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। की दोन मुद्दे घेऊन मी मुंबईमध्ये आलेली आहे। कारण आता जे काही 2023 मध्ये जे विश्वस्त मंडळ बसलेलं आहे, तुम्हा सर्वांना माहिती असेल किंवा नसेल, पण जे काही देवस्थानं आहेत आपली पूर्ण भारतामधली, म्हणजे मला तर पूर्ण भारतामध्ये काम करण्याची इच्छा आहे, तर त्या भारतामधल्या देवस्थानांमध्ये आता जे काही चाललेलं आहे ते तुमच्या कानांवर येतच असेल की काही गोष्टींमध्ये खूप म्हणजे त्यांचं खूप अहंकार वाढलेला आहे। पब्लिकशी ते खूप म्हणजे विचित्र प्रकारे त्यांना वागणूक देतात। अशा काही गोष्टी आपण पंढरपूरमध्ये, कोल्हापूरमध्ये सगळीकडेच बघत असतो। आता आमच्याकडे मध्यंतरी मार्च मध्ये अत्यंत भयानक प्रकार त्र्यंबकेश्वर मध्ये घडला। म्हणजे त्र्यंबकेश्वर हे आता जगाच्या पाठीवर गेलेलं आहे। त्याच्यामध्ये पण एक कामगिरी माझ्याकडनं अशी झालेली आहे की 2018 मध्ये मी हा आपल्या भारताचा सांस्कृतिक महोत्सव, जो पूर्ण कुंभमेळा, जो आपल्या म्हणजे पंतप्रधान मोदींनी ज्यावेळेस प्रयागला घोषणा केली आणि आपण प्रयागचा कुंभ बघितला की जिथे 60 करोड लोकांनी स्नान केलं, पण ते खूप मोठं पात्र आहे नदीचं, गंगेचं त्रिवेणी संगम असल्यामुळे तिथे 65 कोटी लोक स्नानाला आले। म्हणजे आपला हिंदू धर्म, आपला सनातन धर्म याचं अतिशय म्हणजे तिथे खूप मोठा एक महोत्सव झाला। तर हा जो काही महोत्सव आहे सिंहस्थ म्हणजे कुंभमेळा, त्याला मी युनेस्को मध्ये 2018 मध्ये प्रपोजल दिलं होतं माननीय पंत महेश शर्मांना, सांस्कृतिक कल्चर मंत्री। तर ते आपलं नॉमिनेशन झालं, त्याचा सिंहाचा वाटा माझ्याचकडे आहे। पण ते काही आमच्या खरं तर शिवसेनेने दखल नाही घेतली माझी। तर खरंच खूप मोठी कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकन मिळवून आणलं। मी शिवसेनेचीच माझी नगराध्यक्ष आहे, आपल्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक आहे। आणि त्याच्यानंतर मी सगळा माझा काम अध्यात्माकडे वळवलं, म्हणजे हे देवस्थानांच्या हे। तर त्याच्यानंतर मी सगळ्यात मोठा लढा 2015 मध्ये गोदावरी प्रदूषणाचा उचलला। तर गोदावरी प्रदूषण असं आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये बाल गोदावरी, म्हणजे तिचं जन्मस्थान गोदावरी, ब्रह्मगिरीवरनं ती उगम पावते, तर त्या बाल गोदावरी जी छोट्या स्वरूपात वाहते तिथेच तिला कॉन्क्रीटमध्ये गाडलंय। आता मला पत्रकारांना किंवा मला ह्या महाराष्ट्र राज्याला म्हणा किंवा भारताला म्हणा सांगायला आनंद होतो की मी म्हणजे जवळनं हे सगळं अनुभवती, चौथा कुंभमेळा आहे माझा हा। तर 1000 कोटी मंजूर केले। आणि काल पण मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, सर्वजण कुंभमेळ्याकडे एक खूप मोठा उत्सव म्हणून बघत आहे। आणि नाशिकला आणि त्र्यंबकेश्वरला जय्यत तयारी चालू आहे। नाशिकला 5000 कोटी, इकडे कोटीच्या भाषा आहेत, पण गोदावरीचे हाल मात्र जैसे थे आहेत। गोदावरीला जी काही त्यांनी 62 मध्ये, त्याच्यानंतर 80च्या कुंभामध्ये असं ते टप्प्याटप्प्याला तिला गाडलं त्यांनी। म्हणजे अहिल्याबाई होळकरांसारख्या महान स्त्रीचे घाट होते, दगडी चिरेबंदी, आणि ते घाट आता बुजवून त्यावर स्लॅब टाकलाय। तर मी आता काय झालेला आहे, तो प्रश्न असा आला आयरडीवर की आता प्रश्न असा शासनापुढे आलेला आहे की साधारण 5 करोड लोक त्र्यंबकेश्वरी स्नानाला येणार आहेत। इतका मोठा आकडा आहे। त्र्यंबकेश्वरची भौगोलिक परिस्थिती खूप नाजूक आहे, त्यामुळे कुशावर्तामध्ये जे सिंहस्थ कुंभाचं हे होतं, आयोजन होतं, तिथे तर शक्यच नाहीये। इतके लोक तुम्ही तिथे स्नान करूच शकत नाही दिवसभरामध्ये, कारण 12 पर्यंत आखाड्याची स्नानं चालतात, दुपारी 12 पर्यंत। पहाटे 4 ला नागासाधूंचं स्नान होतं, त्याच्यानंतर तासाने प्रत्येक आखाड्याचे स्नानं होतात। तर मला हिस्ट्री हे सांगावीशी वाटते की त्र्यंबकेश्वरला एकूण 10 आखाडे आहेत। म्हणजे मूळ कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वरला होतो, हे पहिले डोक्यातनं सगळ्यांनी म्हणजे काढा, कारण काही लोकांना खूप माहिती नाहीये की नाशिकला कुंभमेळा भरत नाही। हे पहिले मी अधोरेखित करते। अगदी ऑथेंटिक माहिती अशी आहे की जे विष्णूला मानतात, म्हणजे 1725च्या दरम्यान गोदावरी रक्ताने वाहिली होती, म्हणजे तिथे रक्तपात झाला, साधूंमध्ये प्रचंड हाणामारी झाली, त्याच्यामध्ये कैक साधूंची कत्तल झाली। त्याच्यानंतर 15, 20, 50 वर्ष कुंभमेळा बंद होता। मग पेशव्यांचा पुण्यावरनं कारभार चालायचा। म्हणजे मला असं वाटतं की आपण सगळेजण ते छान ऐकून घ्याल की तो कारभार चालल्यानंतर पेशव्यांनी मध्यस्थी
केली. नानासाहेब पेशव्यांनी त्यावेळेस त्या तत्कालीन मध्यस्थी केली बुवा की कुंभमध्ये तुम्ही आता हे करू नका, काय त्याला थांबवू नका. म्हणून मॅडम त्याच्यामध्ये मधला मार्ग पेशव्यांनी असा दिला, ते तुम्हाला खरंच कळलं पाहिजे सगळ्यांना की हे काय म्हणतात त्याला, असं झाल्यानंतर जे विष्णू म्हणजे बैरागी काळाराम मंदिर म्हणजे रामाचं वास्तव्य नाशिकमध्ये होतं आणि जी विष्णूंना म्हणजे जे विष्णू भक्त आहेत बैरागी म्हणतात आमच्याकडे, ते बैरागींचे 3 आखाडे नाशिकला स्नान करतात आणि शैवपंथीय म्हणजे 2 पंथ आहेत, शैवपंथीय 10 आखाडे त्र्यंबकेश्वरी कुशावर्ता स्नान करतात. आता हा मुद्दा आपला कुंभाचा आहे, तर हे पहिले म्हणजे नमूद करून घ्या की कुंभ हा त्र्यंबकेश्वरलाच घडतो आणि त्यांच्यासाठी 2 तास पेशव्यांनी आरक्षित ठेवलेले आहे, 6 ते 8 सकाळी 6 ते 8. त्यावेळेस येऊन त्या रामाला जे मानणारे विष्णू भक्त आहेत त्यांनी येऊन कुशावर्तामध्ये स्नान करायचं, पण ते काही येत नाही. तो वाद 1700 मध्ये झालेला आहे, तत्कालीन तो वाद आहे. त्याच्यानंतर ते रामकुंडावर स्नान करतात. पण हे जे सगळेजण बोलतात की नाशिक कुंभमेळा, नाशिक कुंभमेळा, तर नाशिक कुंभमेळा नाही आहे, त्र्यंबकेश्वरलाच कुंभमेळा भरतो. तर आपल्याला त्याच्यात जायचं नाही आहे. अतिशय शुद्ध प्रामाणिक हेतू घेऊन मी त्र्यंबकेश्वरवरून सगळ्या तुमच्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बांधव भगिनी मानते. आता माझा मुद्दा असा आहे की आगामी हा जो काही 5 कोटी म्हणा किंवा 10-25 करोड लोक येणारे, इतकं काम सगळीकडे करोडावरचं चालू आहे. रस्त्याचे आरक्षण, रस्त्याचं भूसंपादन करत आहेत सगळीकडे. पण मूळ त्र्यंबकेश्वरमध्ये आत्ता मार्च 2026 मध्ये मार्चमध्ये आत्ता 1-2 महिने झाले, एका हरियाणाच्या भाविकाला इतकी प्रचंड अमानुष मारहाण केली की एक मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकांनी त्याला इतकं मारलं. आणि ठीक आहे ना, मी तिरुपतीला जाते, आपण पंढरपूरला जातो, तिरुपती सारख्या ठिकाणी किती गर्दी असते, पण मी जिकड्या ठिकाणी तुम्ही पण कुठे जात असाल तर सगळीकडे आपण माऊली माऊली चला चला असंच म्हणतो. गर्दी तर देवस्थानांवर आता होतच चालली आहे, म्हणजे देवस्थान म्हणजे गर्दीच्या ठिकाणच झालेले. शनिवार रविवार तर आमच्याकडे प्रचंड गर्दी असते. तर त्यांनी काय केलं की त्या भक्ताला काय वाटलं असेल की गाभाऱ्यात जावं, त्याला त्यातले नियम माहिती नसतील, तर तुम्ही सुरक्षा रक्षक उचलून त्याला बाजूला न्यायचं. हा सगळ्या भारतामध्ये मीडिया ही बातमी गेली मारामारीची. त्यामुळे त्याला कपडे फाडेपर्यंत अमानुष मारहाण झाली. हा एक मुद्दा म्हणजे त्याला क्रूर पद्धतीने त्यांनी धक्काबुक्की तर ठीक आहे, पण कपडे फाडले, खूप म्हणजे विचित्र मारलं. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये दहशत निर्माण झाली, भाविकांमध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे. तर ह्या मुद्द्याचं देवस्थाननी कुठेही दखल घेतली नाही. हा पहिला मुद्दा नमूद करा की देवस्थानला का वाटलं नाही की आपण ह्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी हे घेतला, काय म्हणतात, इंटरेस्ट घेतला आणि सुमोटो दाखल केली. मग देवस्थानांची ही पहिली चूक आहे. त्याच्यानंतर आता दुसरं इतकं मोठं त्र्यंबकेश्वरमध्ये काय म्हणतात त्याला प्रकार रॅकेट उघडकीस आलं. त्यामध्ये माननीय एका विश्वस्त आणि त्याचे 7-8 लोक असे की ते रॅकेट टोळी सापडली. ते लोकांकडनं येणाऱ्या त्र्यंबकेश्वर देवस्थान मधल्या जे काही आमच्याकडे भारतामधनं लोक येतात, परराज्यातनं जास्त येतात, तर त्यांच्याकडनं शनिवार रविवार एका व्यक्तीकडनं 3,000 रुपये, 5,000 रुपये, अगदी गर्दी नाताळची गर्दी असेल तर 10,000 रुपये, अशा प्रकारचं तिथे ते त्यांचं रॅकेट चालायचं. तर त्याच्यामध्ये नाशिकमध्ये आता हायकोर्ट आणि आमचं तुम्हाला मी मला सांगितलं डिस्ट्रिक्ट जज आमचे चेअरमन असल्यामुळे आमच्याकडे चेअरमन मॅजिस्ट्रेट आहेत. तर त्यांनी ह्याच्यामध्ये खरं तर खूप गंभीर दखल घ्यायला पाहिजे होती मॅडम. त्याच्यातही कलेक्टर साहेबांनी कमिटी बसवली चौकशी आणि त्याच्यामध्ये ते सगळं गोष्टी समोर यायला लागल्या. आणि मग जिल्हा PD जे म्हणजे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज असतात प्रत्येक जिल्ह्याला विभागाला, तर त्यांनी त्याच्यामध्ये SIT बसवायची अगदी तातडीने गंभीर दखल घेतली आणि त्या SIT मध्ये त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं आणि तिथे ते जे काही मुलं पैशाचा व्यवहार घेऊन ती साखळी होती, ती साखळी आत्ता 15 दिवस झाले पकडलेली आहे आणि त्या एका विश्वस्ताला न्यायालयाने दंड हे केलेलं आहे, जेलमध्ये पाठवलेलं आहे. ती व्यक्ती ट्रस्टी आता सेंट्रल जेलला आहे आणि त्याची ती टोळी पण त्याच्यातले जे 6-7 मोरके होते ते पण जेलला आहे. तर तो आपला म्हणजे अतिशय तर मला हा आता मुद्दा माझा सुरू होणार आहे की
प्रचंड देवस्थानची प्रतिमा मलिन झालेली आहे आणि कुंभाचं जे काही आता म्हणजे दारात येऊन ठेपलं आहे. आमच्याकडे ऑक्टोबरमध्ये ध्वजारोहण होणार आहे, जगामधनं लोक येणार आहे आणि आपण आपलं धार्मिक आपलं आरोग्य किंवा धार्मिक काय म्हणतात भावनेसाठी सीएम एवढ्या प्रयत्न करतोय. सीएम मुख्यमंत्री नाशिकला येऊन खूप मोठी मोठी भाषणं देत आहेत की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, प्रयागराजप्रमाणे संपूर्ण भारतामधनं लोक आली पाहिजे, की आनंदाने गेली पाहिजे. आम्हाला पण खूप आनंद होतोय की आमच्याकडे आता कुंभ होतोय, प्रत्येकाला आनंद होतोय. तर आता मुद्दा असा आला आहे की ह्यामध्ये विश्वस्त मंडळ, देवस्थान ट्रस्ट हे पूर्णपणे म्हणजे त्यांना ते काय म्हणतात त्याला, त्यांना हे कशा गोष्टीमधले शब्दात मी सांगू की ह्या गंभीर गोष्टीकडे लक्षच कोणी देत नाहीये की बाबा तिथे मारहाण झाली आहे, रॅकेट सापडले, करोडो रुपये सापडले बँकेमध्ये, बँका सील केलेल्या, बँकेचे ते काय अकाउंट सील झालेले. आणि असं असताना ह्या गंभीर गोष्टीकडे म्हणजे जिथे घडणार आहे, जिथे दर्शनार्थी म्हणून लोक येणार आहे आणि कुशावर्त, त्या गोष्टींकडे कोणाचंच लक्ष नाहीये. हे अतिशय सत्य आहे. आणि मला असं वाटायला लागलं आहे की हा सगळा जर विचार करता आता माननीय हायकोर्टाने जसं वणी देवस्थान आमचं जे प्रसिद्ध आहे सप्तशृंगी, त्याप्रमाणे काळाराम मंदिर प्रमाणे आता ह्या देवस्थान मधले विश्वस्त अतिशय संशयास्पद आहे, सगळी अतिशय संशयास्पद त्यांचं सगळं कामकाज आहे. आणि अजून एक मोठा खुलासा मी आता आपल्या समोर पुराव्यासह सादर करणार आहे. तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे, कारण जे घडलेलं आहे ते मला सत्य सांगायला खूप आवडेल. कारण हे जे आता कोर्टाच्या लक्षात आलं माननीय हायकोर्टाच्या, तर अरे बाबा इतका भयंकर प्रकार त्र्यंबकेश्वरला चालू आहे, त्यांच्या एक धागा त्यांना पक्का सापडला. आता मुद्दा असा आहे तर हे विश्वस्त मंडळ ह्या पुढच्या कुंभाला म्हणजे ते नाही नाकाम येते, ते अतिशय तातडीने माननीय हायकोर्ट आणि धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी ते तात्काळ ते स्वच्छ केलं पाहिजे, बरखास्त केलं पाहिजे. आणि तिथे कारभार किंवा तिथे येणाऱ्या ज्या भाविकांची संख्या, तिथे मॅडम तिथे नियंत्रण कक्ष बसवला पाहिजे. महिलांना सुद्धा धक्काबुक्की होते. आणि हे प्रकरण उघडकीस एका भाविकाने ज्यावेळेस व्हिडिओ काढला रांगेमधनं, म्हणून हा प्रकार मारहाणीचा उघडकीस आला. हे इतके निर्डावलेले लोक आहे प्रशासनातले, तो प्रशासकीय अधिकारी, वैद्य वगैरे, की त्यांना असं वाटतं की ते स्वतःच देव आहे. तर ते सीसी कॅमेरे मॅडम सामान्य लोकांना देत नाही. मी अतिशय कॅमेऱ्यासमोर ठळक सांगते, कारण मीच या ट्रस्टला जन्म दिलेला आहे, त्यामुळे मला आतल्या सगळ्या गोष्टी माहिती. हे सामान्य एक सूर्यवंशी म्हणून नाशिकचा होता, त्याला त्याच्या आईला आणि त्यांना मारलं. तर ह्या लोकांनी त्या माणसाला सीसी फुटेज दिले नाही. आणि पोलीस खातं त्र्यंबकेश्वरचं ते पण मंदिरातलं समजा कोणी एखादा प्रांतातनं आला, युपीकडनं आला, दिल्ली बनारस काय जिकडून आले, त्याला जर मारहाण झाली तर त्याला हे काय भीती घालतात. हे तुम्ही म्हणजे मला स्टोरी सांगण्यामागचं की तुम्हाला या गंभीर गोष्टी कळल्या पाहिजेत. हे काय करतात, तिथे पोलीस स्टेशनला गेला ना, समजा एखादा आक्रमक असतो, एखादा आर्मीतला असतो, पोलीस असतो, अधिकारी असतो, तर त्याला अशी भीती घालतात, आप क्या बार बार आएंगे क्या, ऐसा होगा, कोर्ट में चक्कर मारने पडेगे. म्हणजे हे सगळं अशी एक मोठी चेन साखळी आहे. आजपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये कैक लोकांना मारलेलं आहे, कमीत कमी 100 लोकांना यांनी मारहाण केलेली आहे. त्याच्यामुळे हे कधीही पोलीस स्टेशन पर्यंत FIR झालेली नाही आहे का, तर देवस्थान आहे आणि मग तिथे डिस्ट्रिक्ट जज आहेत. अरे पण तुम्ही लोकांना मारणार का? लोकांना जर आले तरच तुमच्या दानपेटीत पैसे पडणार आहे. तुम्ही जर लोकांना अशी धक्काबुक्की आणि अशी मगरुरीची भाषा केली तर त्या देवस्थानात काही वर्षांनी लोक, आणि हे मी तुम्ही कोणत्याही तुमच्या नातेवाईकांना विचारा भारतातल्या की तुम्हाला त्र्यंबकेश्वरमध्ये कशी ट्रीटमेंट मिळते. महत्वाचं म्हणजे देवाजवळ तर ते असं डायरेक्ट धक्काच घेतात, असं ओढतात. ते मला एक तर खूप खटकतं. त्यावरही मी खूप आवाज उठवला की एक सेकंद, एक तर देवाचं गर्भगृह खाली आहे, आमचा मूळ देव दिसत नाही लवकर. जसं आपल्याला इतर मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती लांबून दिसते, तिरुपती भगवंताची मूर्ती आपल्याला जे आपले देवस्थान आहे त्याचं निरीक्षण आपण त्याचं दर्शन घेऊ, पण आमचा देवच दिसत नाही. हे डायरेक्ट त्या उंबऱ्याजवळ आले की अशी काख्या बघलेला धरून ओढतात लोकांना. ते इतकी हीन वागणूक देतात.
त्यावर मला एक खूप म्हणजे वाईट वाटतं की ते लोक आले तरच तुम्हाला पैशाचे पगार होणार आहेत. तर हे खरंच आता कोर्टाने याच्याकडे निरीक्षण केलं पाहिजे आणि याच्यावर एक नियंत्रण समिती बसवली पाहिजे. कारण त्र्यंबकेश्वरला प्रचंड गर्दी होती. हां, रोजचं मॅडम फ्लोटिंग पॉप्युलेशन 50 ते 70,000 आहे. आता तर कुंभ होतोय, त्यामुळे तर अतिशय गर्दी वाढत चाललेली आहे. तर ह्या सगळ्या बाबीचा विचार आता माननीय मी काल माननीय हायकोर्टाला चीफ जस्टिस यांना पत्र दिलेलं आहे की आपण लक्ष घाला, कारण आपल्या अखत्यारीत येतं. आणि चॅरिटी कमिशनर ह्यांनी जबाबदारी धर्मदाय आयुक्तांनी आपली जबाबदारी काय म्हणतात नाशिककडे पाठवून दिलेली आहे. त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला असा खुलासा करायचा आहे की मॅडम ह्याच्यामध्ये असा धागादोरा लागलेला आहे की ज्या 4 विश्वस्त म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये जे 4 विश्वस्त होते, जी भाविकांमधनं घ्यायची होती, अशी अंतिम ऑर्डर आहे 4 हे पब्लिकमधनं. तर त्या पब्लिकमधनं घेणारी ऑर्डर जी आहे त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. हे माझ्याकडे असं मी कोणालाही असं म्हणजे हे करणार नाही की डायरेक्ट. तर त्याच्यामध्ये आता का कोर्टाला माझं म्हणणं पटलं की आमचे जे मागचे चेअरमन होते विकास कुलकर्णी, त्यांच्या म्हणजे डिस्ट्रिक्ट जज PDJ प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज एका जज साहेबांनी हे पत्र 2023 मध्ये जे आमचे नाशिकचे अकाली सर म्हणून होते धर्मदाय आयुक्त, त्यांना अगोदर पत्र दिलं होतं. मॅडम इथे बघा हा कसा काळा बाजार झालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं निरीक्षण नोंदवलं होतं की तुम्ही नवीन विश्वस्त मंडळ घेताना तुम्ही ह्या 2-3 जे ट्रस्टी अगोदर होते त्यांचा विचार करू नये, कारण त्यांनी देवस्थानच्या विरुद्ध कारवाया केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये पंकज भुतडा हा जो काही व्यक्ती होता त्याच्याबद्दल लिहून ठेवलेला आहे की त्याने मागच्या ज्या त्याच्या कार्यकाळामध्ये देवस्थानच्या विरुद्ध जे काही आमचे गाळे धारक असतात, तुम्हाला माहिती प्राचीन मंदिर आहे, त्यामुळे तिथल्या ज्या काय म्हणतात तिथल्या ज्या काही गाळे धारक म्हणा, तर त्या भुतडा नामक व्यक्तीने तो माजी विश्वस्त होता, त्याने तरी पण भुतडा आणि अतिशय गंभीर आणि अतिशय सत्य सांगते आहे की भुतडा आणि राठी कोर्ट, नोट करा, जिल्हा न्यायाधीश राठी कोर्ट यांनी संगनमत केलं. संगनमत असं आलं की दोघे एकाच समाजाचे आहेत आणि राठी कोर्ट आता मागच्या वर्षी 25 मध्ये मॅडम निलंबित केलं हायकोर्टने. म्हणजे पहिल्या देवाने तिथे त्याला झटका दिला. तर त्या दोघांनी साधारण 2.5 कोटी गोळा केले आणि ते गोळा केलेले पैसे त्यांनी अकालीला दिले आणि भुतडाने त्याच्यामध्ये आत्ता त्याची बायको ट्रस्टमध्ये घुसवली. तर हे का लक्षात आलं आता, हे गंभीर गोष्ट की कारण एक विश्वस्त तिथे जर करोडो रुपये कमवतोय, तेव्हा कोर्टाच्या खूप क्लिष्ट विषय हा कोर्टाच्या हे लक्षात आलाय की 100% या लोकांनी इथे गोळ केलेला आहे. हे एकदम सत्य आहे. मी याच्यातलं एकही अक्षर मला खोटं बोलायचं नाही, मला काही कुठलं पदही नको आहे, पण मी स्वतः इथे लढत आहे. मला या त्र्यंबकेश्वरला कल्चरल हेरिटेज करायचं होतं, माझं स्वप्न ते आहे. त्यामुळे मी गोदावरीसाठी आणि देवस्थानसाठी अतिशय प्रामाणिक काम करते. तर ह्यांनी काय केलं, बहादरांनी असा तो घोळ केलेला आहे. मग मला एक प्रश्न आहे आता तुमच्या, म्हणजे मीडिया खरंच एक खूप मोठं शस्त्र आहे सध्या देशामध्ये. ह्या पत्राचं काय म्हणतायला याचं महत्व काहीच नाही का? ह्या पत्राचा विचार कमिशनर जे अकाली होते त्यांनी का केला नाही? का त्या भुतडाची बायको जर 165 अर्ज तिथे होते, तिचं कुठलंही क्वालिफिकेशन नाही ना, तिचं काही म्हणजे ती आता ते तर त्याची तर व्याख्याच वेगळी की तिचं काहीच क्वालिफिकेशन नाहीये. मग त्यांनी का घेतली ती? तो जर मागच्या वेळेला ट्रस्टी होता तर त्याची बायको तिथे का घेतली परत? हा एक संशयाचा आहे. या पत्रावरच मी आता हायकोर्टाला कळवलंय आणि हायकोर्टाच्या का लक्षात आलं हे पत्र तुम्ही सगळ्यांनी वाचू शकता की जर एक ट्रस्टी तिथे 2 करोड रुपये कमवतोय, 2 करोड ही साधी रक्कम नाही मॅडम, आणि लोकांचं शोषण करून, आर्थिक शोषण करून तिथे त्यांनी 3,000, 5,000 आणि असे व्हिडिओ माझ्याकडे केरळचे वगैरे किंवा आंध्रचे की तिथले लोकांना म्हणजे ते जिथे आपली गाडी पार्क होते
तिथूनच हे त्यांचे एजंट असतात की 10 मिनिट में आपका दर्शन हो जाएगा, ते त्यांची ती तुम्हाला माहिती असेल ती साखळी असते. तर ते त्याच्यात आता मी का आली की हा काळा चिठ्ठा त्यांचा समोर आलेला आहे. भुतडा आणि तो राठी कोर्ट आणि राठी कोर्ट निलंबित आहे, कोर्टाने घरी पाठवून दिलेला आहे. कोर्टाने ही सगळं केलेलं आहे. हा सगळा प्रकार नंदनवन सोसायटीमध्ये नाशिकला झालेला आहे. हे इथपर्यंत आम्हाला सगळ्यांकडून 70 लाख रुपये मॅडम त्यांनी गोळा केले. आणि मला याचं वाईट वाटतं की देवस्थानसारख्या पवित्र ठिकाणी त्यांनी त्या 4 जागांचा लिलाव केला. त्यामुळे ते खूप आणि ह्या सगळ्या एका ट्रस्टीला तर आता त्यांनी शासन केलेलं आहे, तो सेंट्रल जेलला गेलेला आहे, त्याला कारावास झालेला आहे. तर असा की माननीय सर्वोच्च न्यायालयाने, माझ्याकडे ती आत्ता पण ऑर्डर आहे, त्याच्यामध्ये ऑर्डर अशी केली की 4 नियुक्त्या धर्मदाय आयुक्तांनी घ्यायच्या. म्हणजे कुठल्या, तुमच्या मुंबईचे जे बसतात ते, आता जे कलोती साहेब आहेत त्यांनी घ्यायच्या. ते आमच्या नियुक्त्या त्यांनी घेतल्या 2012 ते 17च्या. त्याच्यानंतर त्या 17 आणि 23 मधल्या नियुक्त्या नाशिकला झाल्या आणि हा गोंधळ इथून झाला सगळा पैशांचा. ती जी गरिमा आहे, ती प्रतिष्ठा आहे. VK जाधव यांनी आमची ऑर्डर केली, आमच्याकडनं मॅडम गुलाबाचं फूल पण नाही घेतलं. तर हा बघा आता हा खूप मोठा संशोधनाचा विषय. आणि मी त्यांना भेटायला गेली तत्कालीन ह्यांना चॅरिटी कमिशनरांना. तर ते म्हणतात की आम्ही त्या शब्द लिहून घ्या मॅडम, आम्ही त्या ऑर्डर डेडिकेट केल्या म्हणे. पण हा सगळा प्रकार आता कोर्टात SIT बसवलेली आहे. हे प्रकरण फार गंभीर आहे. हे ट्रस्ट आता कुठल्याही परिस्थितीमध्ये बरखास्त करून अतिशय चांगली लोक तिथे घेतली पाहिजे. जसं आता मीरा बोनवरकरांची एक चांगली लेडी म्हणून तिथे निवड केलेली आहे, जसं ते तिथलं त्यांनी स्वच्छ केलं, तसाच प्रकार हा देवस्थानांमध्ये आहे. देवस्थान हे फार मोठे पैशाचे कुरण आहेत. आता ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आता काय म्हणतात संविस सुरू झालं ना, 25 डिसेंबरच्या दरम्यान, डिसेंबर 25 मध्ये पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांनी की मला तुम्ही तिथे कुंभामुळे आपल्याला विचारांची देवाणघेवाण मीटिंग चालतील, तर मला प्रतिनिधित्व द्या. माझा एक माणूस म्हणजे मला स्वतःला तिथे घ्या. तर ह्या देवस्थाननी त्यांना नकाराचं पत्र दिलं की आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. बोला, जिल्हाधिकाऱ्यांना असं उत्तर दिलं. किती वेळ निर्णवलेले लोक समजते की काय काय चाललेलं आहे. आणि माझं ते लहानपणापासून मी देवाजवळ बघतीये अन्याय चाललाय. पण हे जे मारहाण झाली त्याच्यानंतर हा दुसरा, आता अजून काय तुम्ही तिसरं काय वाट बघायचं? आता तुम्ही ट्रस्टच बरखास्त करा. तिसरी आता तुम्ही अजून काहीतरी सर, तुम्ही ती व्हिडिओ बघा. तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी येईल की इतकं अमानुष मारहाण त्या हरियाणाच्या मुलाला. आणि तो मुलगा इतका घाबरलेला भेदरलेला होता, त्यांनी कंप्लेंट द्यायला सुद्धा मॅडम पुढे आला नाही. कसा हरियाणा कुठे आणि महाराष्ट्र कुठे, आणि प्रतिमा मलिन झाली देवस्थानची, यावर आपण काय करायचं? अजून एक त्याच्यात खुलासा करते, हास्यास्पद खुलासा ऐका. त्या हरियाणाच्या मुलाला मारहाण केली ना मॅडम, तर ट्रस्टींनी काय खुलासा दिला की म्हणे त्याने ड्रग्ज घेतलं होतं. मग जर त्याने ड्रग्ज घेतलं होतं, ते तर गिरीश महाजनांनी पण त्याच्यावर उद्गार केले. गिरीश म्हणे की त्यांनी म्हणजे बचाव लोकांचा की ड्रग्ज घेतलं होतं. तर पण ते गिरीश महाजन स्वतः बोलले कुंभमेळा म्हणे, मग ड्रग्ज घेतलं होतं तर पोलिसांच्या ताब्यात द्यायचं ना. तुम्ही त्याला मारलं का? इतकं का मारलं तुम्ही त्याला की त्याचा जीव जायला तयार झाला आणि तो घाबरून निघून गेला. त्याला खूप प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे आणि खूप गुंडाराज चालू आहे मंदिरामध्ये. अगदी त्र्यंबकेश्वरमध्ये पण कत्तल होती झाडाची, त्याच्यात एक पर्यावरण म्हणून आम्ही झाडवं येतो. आणि नाशिकला जी तपोवनातली वगैरे जी कत्तल चालली ना, त्यामध्ये पण श्रीराम पिंगळे म्हणून त्यांनी NGT मध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्र्यंबकेश्वर मधून एकही माणूस झाडांसाठी पुढे येत नाही, अगदी माईकवर सांगते. तर हे काही एकाचं काम नाही आहे. हे पूर्ण विश्वस्त मंडळ संशयास्पद आहे आणि गैरमार्गाने आलेलं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण या देवस्थानाला कुठेतरी न्याय द्या आणि एक पवित्र असं ठिकाण आहे आमचं त्र्यंबकेश्वर. ब्रह्मा विष्णू महेश हे साक्षात तिथे म्हणजे विराजित आहे आणि कुंभमेळा आहे. जर का काही मोठी अनुचित घटना उद्या घडली
तर याची जबाबदारी कोण निश्चित करणार? आणि जर ट्रस्ट किंवा ते जे सगळे लोक संशयास्पदरित्या वावरतायत तिथे, प्रत्येकाचं काही ना काहीतरी लागेबांधे आहे, तर अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता